गॉड स्टोरीज झिरतीन या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. मी सांगणार आहे गाईला एक भाकरी का. फार वर्षापूर्वी डोंगराच्या कुशीत देवगाव नावाचं एक गाव होतं. फार श्रीमंत नव्हतं. गावातील लोक मेहनती, श्रद्धाळू होते. गावाच्या मध्यभागी श्रीकृष्णाचं मंदिर होतं. वडाचं झाड, जनावरांसाठी एक गोठा होता. त्याच गावाच्या शेवटच्या टोकाला गौरी आजी राहत होत्या. वयाने त्या थकल्या होत्या, चेहऱ्यावर सुकृत्या होत्या. त्यांच्या मनात श्रद्धा करुणा होती. गौरी आजीचा मुलगा शहरात राहत होता. तो पैसे पाठवत असे. त्या पहिली भाकरी गोमातेला घालायच्या. मंदिराजवळ जायच्या. तिथे पांढऱ्या रंगाची गाय नेहमी उभी असायची. तिच्या कपाळावर ठिपका काळा होता. गळ्यात घंटा होती. आजीनं तिचं नाव गोदावरी ठेवलं. गोदावरीचे बाळ, तुझ्यासाठी भाकरी आणली. गाय जवळ यायची. गौरी आजी प्रेम करायच्या. हा त्यांचा नियम होता. गावातील लोक आजीच्या सेवेचा आदर करायच्या. काही लोकांना हे निरर्थक वाटायचं. सावकार भुजंगरावांना त्यांच्या मनात करुणा नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे नफा-तोटा या दृष्टिकोनातून पाहिजे. एके दिवशी आजी गाईला भाकरी खाऊ घालत असताना भुजंगराव तिथून जात होते. गौरी आजी, काय आज ही भाकरी देत आहात? माझ्या ताटातली नाही, तिच्या वाट्यातील देते. भुजंग हसला. भुकेल्याला हा घातलेला घास कधीही वाया जात नाही. आज मी तिची काळजी घेते आहे. उद्या परमेश्वर कोणत्या रूपात येऊन माझी काळजी घेईल काय माहीत. भुजंगराव गेला. गौरी आजी सेवाच करत होता. काही महिने ओलांडले. पुरेसा पाऊस पडला नाही. विहिरींचं पाणी कमी झालं. पिके सुकली. जनावरांचा चारा मिळेना. गावकरी चिंतेत पडले. ज्यांच्याकडे धान्य होतं त्यांनी साठवायला सुरुवात केली. भुजंगरावांनी भाव वाढवले. पैसे आणा, धान्य घेऊन जा. गौरी आजीच्या घरीही धान्य कमी होतं. त्यांना एकच भाकरी बनवणं शक्य होतं. अर्धा भाग गाईला द्यायच्या. एकेकाळी विचित्र घटना घडली. मंदिराजवळ नाग येऊन बसला. मंदिराच्या पहारेकऱ्यांनी आरडाओरडा केला. सकाळपर्यंत सगळ्यांना बातमी कळली. मंदिराचे पुजारी म्हणाले, त्याला त्रास देऊ नका. भुजंगराव रागाने म्हणाला, नागाला पाहून सगळी घाबरली. त्याला मारून टाका. गाय गर्दीतून पुढे आली. ती नागाच्या पुढे उभी राहिली. नाग निघून गेला. ऋषी आले. त्यांनी गोदावरीला नमस्कार केला. साधू झाडाखाली बसले. लोक बसले. देवर्षी नारद संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत होते. त्यांनी 2 विषादी दृश्यच पाहिले. एका ठिकाणी गायीची सेवा करत होते निर्दयी लोक, मात्र गायीला मारत होते, रस्त्यावर सोडत होते. नारदाचं मन दुःखी झालं. श्रीकृष्ण म्हणाला विराजमान होते. नारद म्हणाले, गायीची सेवा करतात त्यांना कोणतं फळ मिळतं आणि त्रास देतात त्यांना कोणतं फळ मिळतं? जो मनुष्य भुकेल्या प्राण्याला पाहूनही त्याची मदत करत नाही त्याला मनःशांती मिळत नाही. जो माणूस गायीची सेवा करतो त्याला समाधान मिळतं. प्राचीन काळात सूर्यवंशात दिलीप नावाचा पराक्रमी राजा होऊन गेले. ते धर्मनिष्ठ होते. त्यांची पत्नी सुदक्षणा पतिव्रत होती. राज्यात धनधान्याची कमतरता नव्हती. प्रजा सुखी होती. राजा राणीच्या आयुष्यात दुःख होतं. संतान प्राप्ती झाली नाही. राजा गच्चीवर उभा राहून विचार करायचा, माझ्यानंतर या राज्याची जबाबदारी कोण घेणार? राणी आश्रमात गेली. गुरूंच्या आश्रमात गेले. ऋषी ध्यानस्थ झाले. तुम्ही स्वर्गातून परत येत होतात तिथे गाय वासरू होतं. दोघे भुकेले होते. तुम्ही दुर्लक्ष केले. त्यांचा परिणाम तुमच्या जीवनावर झाला. माझ्या आश्रमात एक गाय आहे. तुम्ही तिची सेवा करा. दुसऱ्या दिवशी नंदिनीचं पूजन केलं.
हळदी कुंकू लावलं, हिरवा चारा दिला. नंदिनीला वनात नेले. गायीने खाल्ल्याशिवाय ते खायचे नाहीत. आश्रमात संध्याकाळी गाय आली की राणी स्वागत करायच्या. राजाचा अहंकार गेला. सेवक हा भाव मनात निर्माण झाला. त्यांना मनशांती मिळाली. गाय महाराजांच्या वर प्रसन्न झाली. आम्हाला पुत्र प्राप्त होऊ दे, तुमची इच्छा पूर्ण होईल. राणीला काही काळानंतर पुत्र प्राप्त झाला. त्याचं नाव रघु ठेवण्यात आलं. रघु पराक्रमी दक्ष झाला. सेवेमागे देवाचा आशीर्वाद असतो. वडाखाली बसलेल्या ऋषींनी कथा पूर्ण केली. भुजंगरावांना पश्चाताप झाला. ही माझी माहिती. मला भेटली सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.